क्रिकेटचा आयकॉन खेळाडू एक धामी अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या त्यांच्या मार्फत सुद्धा पाहायला भेटेल. माझे आवडते खेळाडू टेक धामी. पहिला चेंडू महेश उलावले, अतिशय वेगवान चेंडू, चिकी सिंगल, कुठेतरी मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण संदेश भोईर सँडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. अतिशय सुंदर असे चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी महेश हुल्लावले. सध्याच्या घडीचा उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू महेश हुलावले. पहिला चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ, दुसरा चेंडू लाऊड अपील, नो रिस्पॉन्स ऑफ अंपायर. दुसरा चेंडू, दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 या आकड्यावर. तिसरा चेंडू मार्गस्थ, अतिशय सुंदर अशी खेळी मयूर देवेकर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटू शकते. व टेक धामी सुद्धा बदलापूर रिजनचे अतिशय सुंदर असे ताबडतोड फलंदाज टेक धामी. दुसरा चेंडू आपटलाय व फलंदाजाला काही समजलाच नाही. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू, वॉड बॉल. अतिशय सुंदर असा गोलंदाज. गोलंदाजाची तारीफ जेवढी करू तेवढी कमी. चौथा चेंडू फेस करतील टेक धामी. चेंडू घेते उसळी, पुन्हा एकदा चेंडूने घेतली उसळी. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. फलंदाजाला काहीसा चेंडू कळत नाही. प्ले अँड मिस असं वाटतंय खेळपट्टीवर फक्त यष्टी रक्षक आणि गोलंदाजच खेळतोय. गोलंदाज बोलतोय मी चेंडू टाकतो, यष्टी रक्षक मी चेंडू खेळतो. चिप करण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिजन मध्ये, फिल्डर येतोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण संदेश भोईर यांच्या माध्यमातून. एकच धाव. शेवटचा चेंडू मार्गस्थ. स्टेप आउट करून शॉर्ट बॉलला पुढे मारण्याचा प्रयत्न मयूर दिवेकर. अतिशय सुंदर असा शॉट, पण तो काहीसा लांब नाही गेलाय. 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर नागडी बाद. गोलंदाजी संघाला नम्र विनंती आहे की त्यांनी खेळ स्पीड अप करायचा आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे. गोलंदाजी मार्ग नवीन गोलंदाज संदेश भोईर उर्फ सँडी, म्हणजे अतिशय जीवलग मित्र. तेज तर्रार गोलंदाज. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं. पहिला चेंडू संदेश भोईर, लोअर फुल टॉस शिप केलाय टेक धामी यांनी लॉंग लेग रिजन मध्ये. एकच धाव, 2 धावा. अतिशय सुंदर अशी धावा घेत आहेत मयूर देवेकर सुद्धा साथ देत आहेत टेक धामी यांना. अतिशय सुरेख असा हा गोलंदाज तेज तर्रार.
मागच्या सामन्याचे सामनावीर उमेश सिंग यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. सामना जिंकलेत. कर्णधार सुद्धा आहेत उमेश सिंग. ते सुंदर असे खेळाडू. दोन चेंडू. तिसरा चेंडू संदेश भोईर. ओ घुटना टेक और षटकार देख. आलाय ऑलस्टार बीटीसीएल षटकार डीजे. फलंदाजी टेक धामी यांच्या माध्यमातून संदेश भोईर व टेक धामी दोन्ही एकाच संघाला बिलॉंग करतात. दोघांना माहिती आहे एकामेकाची कमजोरी काय. पण मयूर दिवेकर काय षटकार मारलाय. अतिशय सुरेख सुंदर असा षटकार. फ्लॅट अँड फॅब्युलेस. वड बॉल वड बॅटिंग. हा अतिशय सुंदर असा चेंडू. मयूर दिवेकरचा चिप करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात सँडीने. पुन्हा एकदा अंपायर कॉल चौकार. वॉट बॉल अँड वॉट बॅटिंग. मयूर दिवेकर अतिशय सुंदर अशी बॅटिंग. काय खेळतोय मयूर. बदलापूर कात्रप मधून बिलॉंग करणारे ते सुंदर असे खेळाडू आयकॉन प्लेअर मयूर दिवेकर. अतिशय सुंदर असं षटक हातात होते पहिल्या 3 चेंडूंमध्ये संदेश भोईर. पण ह्या चौकारानंतर काहीच ते भानावले नाहीयेत. गोलंदाजावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मयूर दिवेकर यांचा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी दर्शन दाखवतात आपल्याला. संदेश भोईर देखील माघार घेणाऱ्यातले नाहीत. तू डाल डाल में पात पात. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न लोटून दिलाय. बॅक चौकार डीजे. परफॉर्मन्स ओव्हर. संघासाठी तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात महेश हुलावले. अतिशय सुंदर असा खेळाडू. अतिशय सुंदर असा गोलंदाज. वेगवान गोलंदाज आहे. खरवई बदलापूर मधून बिलॉंग करतात. अतिशय सुरेख असे गोलंदाज व अतिशय सुरेख असे फलंदाज सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहेत महेश हुलावले. त्यांचा सामना करतील एक धामी. या स्टँडच्या मागे मुकेश सिंग. मिड ऑफ रिजनला आपल्याला पाहायला भेटतील संघाचे कर्णधार अमन सिंग. अतिशय उत्कृष्ट असं नेतृत्व करतायत आपल्या संघाचं. जसा काय रोहित शर्माच. श्री साई सिद्धीसाठी त्यांचा कर्णधार अमन सिंग.
अतिशय सुरेख असा चेंडू टाकला, शॉर्ट बॉल. करण पोंगाडे, अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण भेटलंय आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला. अतिशय ताबडतोड असे फलंदाज सुद्धा आहेत करण पोंगाडे. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात आपल्याला त्यांची बॅटिंग सुद्धा पाहायला भेटेल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू, एज आणि चौकार. अतिशय सुरेख असा चौकार आलाय एक धामीच्या बॅट मधून. नॉन स्ट्रायकिंग एंडला ताबडतोड फलंदाज मयूर देवेकर, बदलापूरचा आयकॉन, प्रिन्स ऑफ बदलापूर. व्हॉट अ प्लेयर. बोल. BTCL चे ताबडतोड फलंदाज टेक धामी, 26 हे रनांचे मानकरी. एका वर्षात त्याने 2600 रना, 5 वर्षात त्यांनी 2600 रनांचा विक्रम केलाय. प्ले अँड मिस, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. BTCL चे अजून एक चांगले गोलंदाज महेश हुलावले, अतिशय सुरेख असे गोलंदाज आहेत. BWPL अतिशय सुरेख असं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख बॉल आणि बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं चौकार. DJ. अतिशय सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात करण पोंगाडे. टेक अँड थ्रो, अतिशय सुंदर असा थ्रो केलाय यष्टी रक्षक मुकेश सिंग. 4 चेंडू महेश हुलावले यांनी 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. त्यांचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1.4 षटकांमध्ये त्यांनी 6च्या सरासरीने 11 धावा दिल्यात. 5वा चेंडू मयूर देवेकर 183.33च्या सरासरीने 6 चेंडू 11 धावा 2 चौकार. एक धामीत 10 चेंडू 11 धावा 1 चौकार. मयूर देवेकर अतिशय सुंदर असा खेळाडू, शॉट खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चंद्रकांत तोत्रे अतिशय सुंदर असे हेही क्षेत्ररक्षक, वक्रतुंड 11 या संघाकडून बिलॉंग करतात. अतिशय सुरेख असे फलंदाज दोन्ही खेळपट्टी आपल्याला दिसतील, टेक धामी आणि मयूर दिवेकर. ताबडतोड फलंदाज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती नागडी बाद 23. एक उधर एक चौका गया और एक
नवीन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर विकास. बॅरेज चे दोन्ही आयकॉन खेळाडू विकास राजभार सूरज इपली यांचं आगमन झालंय. अतिशय सुरेख असे दोन्ही फलंदाज. बॅरेजचे जॉन्टी रोड्स विकास राजबहार. अभी मेरे को एक चीज बताना, पहले बॉल पे क्या है? पहला बॉल वाइड था, नहीं डॉट था, दो बॉल डॉट था, स्कोर है 30 रन, 6 लिया 30 रन. दोन दोन धावा दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्या बदलापूरमधील बॅरेज रिजनचे एक असे अष्टपैलू खेळाडू राहुल आर्डू, आशिष राजबहार उर्फ लल्ला आयकॉन प्लेयर्स यांचं आगमन झालंय. अतिशय सुरेख असे खेळाडू. अरे अंपायर डिसिजन काढवायचा आहे. चौकार. अरे वो डिसीजन नहीं दिया ना अभी. टेक धामी यांच्या फळीमधून चौकार आलाय. ते सुरेख अशी गोलंदाजी करतात विकास. शॉर्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा आपण मॅच कडे वळूयात. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ना गडी बाद 35.
पुन्हा आपण मॅच कडे वळूयात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज संदेश भोईर. फलंदाजी मार्कवर एक धामी. ते ताबडतोड असे खेळाडू. फर्स्ट बॉल संदेश भोईर स्ट्रायकिंग एंड वर एक धामी शॉर्ट चेंडू. चेंडू काहीसा उडाला नाही. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव. एज फलंदाजाची एज लागली. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना संदेश भोईर. कुठेतरी मुकेश सिंग यांच्याकडून मिसफिल्ड झाले व त्याचा भुगतान सुद्धा त्यांना करावं लागेल कारण स्ट्रायकिंग एंड व फलंदाज होता मयूर दिवेकर. एक ब्लॉकबास्टर असा खेळाडू. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना डॉट चेंडू निर्धाव चेंडू. फिरकावून देण्याचा प्रयत्न. एज टेक धामी. अतिशय सुरेख अशी कीपिंग आपल्याला पाहायला मिळते करण पोंगाडे यांच्या माध्यमातून. एक धाव. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. पाचवा चेंडू मार्गस्थ सँडी भोईरच्या हातात चेंडू. एक धामी फिरवलाय चेंडू फिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीटीसीएल ऑल स्टार षटकार डीजे. मित्रांनो दुपारचं सत्र आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे की फलंदाज गोलंदाज व सर्व क्षेत्ररक्षक थकतात पण तुम्हाला स्पीडअप करायचं आपल्या यापुढे खूप सारे सामने खेळवायचे. प्लीज रिस्पेक्ट द गेम रिस्पेक्ट द फील्ड. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप आपल्याला टेक धामी व मयूर देवेकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. गॅलेक्सी एज्युकेशन संघाचा एकही गडी बाद नाही झालाय. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप दोघांमध्ये रंगते. नवीन गोलंदाजी मार्क येत आहेत. बॉलिंग पॉवर प्ले.
लायन्स क्रिकेट क्लबचे ओनर नवज्योत, अतिशय सुरक असे गोलंदाज BTCL मधले, अतिशय सुरेख असं लेदर क्रिकेट खेळतात व त्यांची स्वतःची अकॅडमी सुद्धा लायन्स क्रिकेट क्लब. गोलंदाजी मार्कवर नवज्योत. प्लीज गाय स्पीड अप, आपल्या अजून पुढे खूप सारे सामने खेळवायचे, लवकरात लवकर सामना कंप्लीट करायचा आहे. अतिशय सुरेख असा फटका खेळला मयूर देवेकरने, कार्पेट शॉट, BTCL ऑस्टर चौकार. अतिशय सुरेख अशी खेळी खेळतात मयूर दिवेकर. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून फिरकावून देण्याचा प्रयत्न झाले सफळ. मयूर दिवेकर षटकार. लचक जर या क्रीडांगणावर 9 असता तो देखील मयूर देवेकरच्या नावावरच केला असता. अतिशय सुरेख असा फटका पोचवलाय बाउंड्रीच्या पार. येथे कुठेतरी लायन क्रिकेट क्लबचे ओनर नवज्योत यांच्यावर आक्रमण करायचा प्रयत्न, त्यात साकार सुद्धा होत आहेत. हवेत उडवलाय चेंडू, चेंडू अवकाशात आणि चेंडू खाली आले. तो पहिला चेंडू फेस करतील. बॉल फिरकावून दिलाय, कार्पेट शॉट आणि 2 धावा. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण व फलंदाजी सुद्धा. क्षेत्ररक्षणाच्या नाकावर टिचून 2 धावा चोरल्यात. नवज्योत यांनी 5 चेंडूंमध्ये अवघ्या 18 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू, प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 67. ती 1 विकेट देखील नसती तिथे, पण मयूर देवेकर काय खेळी खेळलाय. अतिशय सुंदर असा फलंदाज. श्री साई सिद्धीचे कर्णधार अमन सिंग, अतिशय सुरेख असं त्यांचं नेतृत्व. काय नेतृत्व करतायत आजच्या दिवसात, आपण त्यांना काहीतरी करताना पाहिलं.
सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 वर. एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर बदलापूरचा आयकॉन खेळाडू करण पोंगाडे. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष करण पोंगाडे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी हाताळतील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख असा चेंडू वळवलाय. टेक धामींना काहीसा चेंडू कळाला नाही. अतिशय सुंदर असा गोलंदाज करण पोंगाडे. ताबडतोड फलंदाज आहेत पण आज हेही देखील कळालं की ते गोलंदाजी सुद्धा करू शकतात. हेंद्रपाडा संघाचे ताबडतोड फलंदाज आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडूने घेतले उसळी. प्ले अँड मिस निर्धाव चेंडू. यष्ट्यांच्या मागे अमन सिंग कॅरी अँड थ्रो. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग अतिशय सुंदर अशी कीपिंग सुद्धा आपल्याला पाहायला भेटते अमन सिंग यांच्या माध्यमातून. गोलंदाजाला मार्गदर्शन करतात. तिसरा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. टेक धामी. प्ले अँड मिस. पुन्हा तेच. तू डाल में पात असं वाटतं खेळपट्टीवर फक्त 2च जण खेळतात. यष्टी रक्षक आणि गोलंदाज म्हणतोय मी चेंडू टाकतो. यष्टी रक्षक बोलतोय मी चेंडू पकडतो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. घुसण्याचा प्रयत्न. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली मुकेश सिंग आणि झेल ड्रॉप. झेल टिपण्यास असमर्थ झालेत मुकेश सिंग. अतिशय सुंदर असा चेंडू होता पण त्या चेंडूने उसळी घेतली आणि अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्या मुकेश सिंग यांच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. चौथा चेंडू करण पोंगाडे. राईट आर्म राऊंड. सुनील भाडांगे. प्ले अँड मिस. काय होतंय खेळपट्टीवर तेच समजत नाही. फलंदाजाला काहीसा चेंडू कळत नाही. करण पोंगाडे अतिशय सुंदर असं चेंडू हाताळतात. अतिशय मार्फक असं त्यांचं षटक ठरतंय. 4 चेंडूंमध्ये अवघ्या त्यांनी एकच धाव कन्सिडर केले. पाचवा चेंडू आणि फिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार षटकार. डीजे कितना 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 74. भले मोठंसं आव्हान आहे श्री साई सिद्धी संघाला. अतिशय सुंदर असे खेळी पाहायला भेटले आपल्या पहिल्या सत्रात. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. श्री साई सिद्धी मला मोठंसं आव्हान आहे.
गॅलेक्सी एज्युकेशन संघाला श्री साई सिद्धी संघाला या धावा रोखण्यास समर्थ राहतील का गॅलेक्सी एज्युकेट. पुढील सामन्यास आपण होऊया. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेकीच्या कौलासाठी जय मल्हार वर्सेस डॉल्फिन 11 यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. जय मल्हार वर्सेस डॉल्फिन 11 यांनी टॉससाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आपल्याला. क्षेत्ररक्षणाच्या संघाला सांगायचंय लवकरात लवकर त्यांनी क्षेत्र सजून घ्यायचंय व फलंदाजी टीमला सुद्धा सांगण्यात येते की फलंदाजीसाठी लवकरात लवकर त्यांनी त्यांचे 2 फलंदाज पाठवायचे. पुढील सामन्याकडे आपण वळूया. टॉससाठी जय मल्हार वर्सेस डॉल्फिन 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टीची संपर्क साधावा. यापुढे तुम्ही आवाज ऐकाल. माझे साथी समालोचक स्वराज. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय एक दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी 2 संघांची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी नक्कीच पहिल्यांदाच माईक हातात घेतल्या तर तत्पूर्वी नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज यांना मानवंदना करून नक्कीच या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच पदार्पण करतोय. आणि फारच अप्रतिम आयोजन या ठिकाणी नक्कीच BTCLच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. कारण जर आपण पाहिलं या ग्राउंडची खासियत आहे. जेव्हा जेव्हा मला आठवतं मागे एक टुर्नामेंट या ठिकाणी झाली होती त्यावेळेला या ग्राउंडवर खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. आणि जेव्हा जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये टेनिस क्रिकेट जेव्हा खेळायचं असतं तेव्हा डे नाईट टुर्नामेंटसाठी खेळण्यासाठी फार जण उत्सुक असतात. आणि ती उत्सुकता लक्षात घेता BTCLच्या माध्यमातून या ठिकाणी डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या जातात. आणि त्यातील ही एक स्पर्धा त्यातील हे एक सीझन नक्कीच आपण या ग्राउंडवरती पाहतोय. जगन्नाथ फ्रिसेगर क्रीडा संकुल नक्कीच बदलापूरमध्ये फार नाव आहे. कारण एकच ग्राउंड आहे जिथे डे नाईट खेळण्याची सुविधा मात्र उपलब्ध करून दिली जाते. आणि आयोजकांचं देखील तेवढेच आभार असतील खेळाडूंच्या माध्यमातून. कारण जर आपण पाहिलं तर एक छानशी टुर्नामेंट या बदलापूर नगरीमध्ये घडवली जाते. आणि दुसरं सत्र नक्कीच या ठिकाणी सुरुवात होते. तत्पूर्वी दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. आणि टार्गेटचा जर आपण विचार करतोय तर टार्गेट या ठिकाणी असेल ते म्हणजे 75 धावांचं. पहिला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू गरंगळत सीमारेषेच्या लगत चालला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि एका धावेच्या साह्याने संघाचा श्री गणेश होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव स्कोरबोर्डवरती. आणि जर लाईन अँड लेनचा विचार केला पहिल्या चेंडूवरती तर आर्कच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. वाईड लाईनच्या जवळ हा चेंडू होता. अन्यथा सोडला असता तर किंबहुना वाईड आपल्याला पाहायला मिळाला असता. दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. आणि नक्कीच डॉट चेंडूची सांगता होत असताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी टॉस होतोय आणि नक्कीच टेल्स असेल. आणि जांताराच्या बदलापूर डॉल्फिन बदलापूर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि नक्कीच त्यांना विचारूया टुर्नामेंट बद्दल ऍक्च्युली काय सांगाल. कारण पहिलाच इंटरव्ह्यू आहे माझा, तरी मी लेट आलोय आज. तर पहिलाच इंटरव्ह्यू काय सांगाल ऍक्च्युली टुर्नामेंट बद्दल. डे नाईट क्रिकेट आहे, फार चांगलं ग्राउंड आहे. खेळपट्टी बद्दल काय सांगाल. तुमची मॅच झाली आहे अगोदर, काय सांगाल एकंदरीत. तर नक्कीच टुर्नामेंट बद्दल बोललो तर खूप आयोजन चांगलं केलेलं आहे. आणि सर्व खेळाडूंना इच्छा होती BTCLच्या काही इथं मॅच व्हावी. आणि आयोजन खूप सुंदर आहे, खेळायला मजा पण येते इथं.
नक्कीच ऑल द बेस्ट तुम्हाला नेक्स्ट गेमसाठी. प्रमोद सर स्वतः आयोजक आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू फार महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी वेगळे प्रश्न असतील. जेव्हा आयोजन तुम्ही डे नाईट क्रिकेटचं करत असता तेव्हा नक्कीच म्हणजे आपण इंटरव्ह्यू घेतले होते, त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता फार जणांना डे नाईट क्रिकेटसाठी. तर आयोजनासाठी किती मेहनत लागते, किती पाठबळ लागतं हेच सांगा. कारण खेळ म्हणजे ग्राउंडवरती खेळताना फक्त 11 खेळाडू दिसतात, पण आयोजनापासून मला माहिती आहे टुर्नामेंट समजा 12 तारखेला असली तर 1 तारखेपासून ती तयारी. तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, अशा प्रकारचे टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे खूप कठीण असतं, खूप मेहनत लागते, प्लॅनिंगही तेवढं लागतं. पण आपली कमिटी तेवढी आता एक्सपिरियन्स पण आहे. 2021 पासून आपण टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो या लेवलचे. त्यामुळे आता आमच्या सगळ्या सिस्टीम आणि प्रोसेसेस अशा प्रकारच्या सेट झालेल्या आहेत की आता बऱ्याचशा आम्ही दुसऱ्या ऑर्गनायझरला विचारतो, अशा म्हणजे तुम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज, त्यांना थोडंसं प्रेशर दिसतं की एवढी मोठी टुर्नामेंट कसं करणार, एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा होणार. पण आपल्या कमिटीला एवढा अनुभव आहे की ह्या गोष्टी सिस्टमॅटिकली अशा प्रकारे होतात की आपल्याला काही त्याच्यावरती प्रेशर येत नाही. प्लॅनिंग तर नक्कीच करावं लागतं, म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून आधीपासून अंपायर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, स्टेज, ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. परंतु आपल्याला तसं सपोर्ट सगळ्या लोकांचं आहे, स्पेशली प्लेयर्सचं, ओनर्सचं, कॅप्टन्सचं. ते आपल्याला कशाही प्रकारचं प्रेशर न देता आपण ज्या ज्या गोष्टी आणि कंडिशन्स त्यांना सांगतो ते ते कम्प्लिटली अग्री करतात आणि आपल्याला कशाही प्रकारचं प्रेशर देत नाही. म्हणजे आम्हाला एक विशेष कौतुक सगळ्या प्लेयरचं की आम्हाला कोणत्याही प्लेअरकडून, कॅप्टनकडून, ओनरकडून कसल्याही प्रकारचं प्रेशर येत नाही. ते सर्वात महत्त्वाचं. कारण की दुसरे लोक जेव्हा टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात तेव्हा त्यांना हीच भीती वाटत असेल की या रूलवरती कोणतरी भांडण करेल, अंपायरशी कोणतरी वादावादी करेल, ग्राउंडमध्ये भांडणं होतील. आम्हाला असं काहीच वाटत नाही. त्यामुळे आमचं प्लॅनिंग खूप चांगलं होतं आणि हे BTCLच्या सर्व लोकांचं आणि त्यांची ती समजदारी जी आहे त्याच्यामुळेच ते पॉसिबल आहे. थँक्यू सो मच. आणि मेन म्हणजे गेमसाठी ऑल द बेस्ट. गेमचं बोलायचं राहिलं, पण नक्कीच मॅचकडे वळूया. फारच अप्रतिम आतमध्ये एक लढत पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. हा फटका लाजवाब आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या लगत सीमारेषा पार. हा येतोय BTCLचा दिमागदार दर्जेदार फटका, चौकार. चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. करण पोंगाडे या ठिकाणी नक्कीच स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या बॅटमधून येणारा फटका, जर लाईन लेनचा पहिल्या बॉलपासून आपण विचार करतोय ना तर नक्कीच या ठिकाणी आउट ऑफ दी ऑफ स्टंप या ठिकाणी नक्कीच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण फील्ड जर आपण पाहिलं, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स, पॉईंट आतमध्ये, तर कितपत ही गोलंदाजी योग्य आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं होतं. आणि आता मात्र ओव्हर थ्रो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. बाउंड्री या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून नक्कीच जाते. फारच खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 1+4 = 5 रन्स. 2+4 6 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील निश्चितपणे. कारण पहिली धाव घेतली, दुसरी धाव घेतली, त्याच्यानंतर मात्र तो चौकार गेला, म्हणजे तब्बल 6 धावा. फारच महागात पडू शकतो हा थ्रो जर आपण विचार केला. जवळपास षटकारच मारला. स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला, षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी नक्कीच 15 पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. घुटनाट एक फटका खेळायचा होता, पण नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. फुलटॉस चेंडू होता, अलॉंग दी कार्पेट खेळायचा होता. कदाचित हवेत खेळले असते तर मात्र नक्कीच या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त धावा या ठिकाणी घेण्यामध्ये यश संपादित झालं असतं. पण बॉलरचं लक म्हणावं लागेल, कारण चेंडू इतका काही खास नव्हता.
वळूया दुसऱ्या चेंडूकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षकांनी केली नाहीये चूक आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. लाजवाब कॅच या ठिकाणी नक्कीच 30 यार्ड रिजन मध्ये ही घेत असताना नक्कीच पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होईल. डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आपली विकेट गमावली जाते. फार महत्वाची विकेट म्हणावी लागेल कारण दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या लय मध्ये दिसत होते, पण त्याच्या नंतर मात्र हा आलेला चेंडू मात्र लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू वरती बॉटम ऑफ द बॅट हा चेंडू लागला, त्या कारणामुळे इनफिल्डच्या डोक्यावरून क्लिअर नाही झाला. कदाचित मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चितपणे इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्यामध्ये यश संपादित झाला असतं, पण हार्ड लक नक्कीच फटका फसलाय. आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना नक्कीच पाहायला मिळतं. 2 चेंडूंचा खेळ झालाय, अद्याप एकही धाव दिली गेलेली नाहीये. आणि तिसरा चेंडू मार्गस्थ असताना फलंदाज गोलंदाज दोन्ही तयार. बॅटची कडा घेत असताना चेंडू मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना फलंदाज या ठिकाणी विचार करावा लागतो, कारण आपण जर 2 चेंडू पाहिलेत एकदम स्टंप मध्ये होते आणि हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावा आल्या. या षटकाच्या 3 चेंडू झालेत आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. अर्धा टप्पा पार झालाय, अर्धा टप्पा अजूनही शिल्लक असेल या षटकातील. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 15 धावा अजून तुम्हाला कुटाव्या लागतील. या ओव्हरला मॅक्सिमाइज करावं लागेल. निश्चितपणे अजून एक डॉट चेंडू या ठिकाणी येतो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी जर आपण पाहिलं, पण अद्याप असफल ठरत असताना फलंदाज या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे पाहायला मिळते. गोलंदाजीचं कौतुक आहे. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर मात्र इलिगल डिलिव्हरीज असं म्हटलं जातं फुलटॉसला, पण त्यामध्ये लक फॅक्टर कुठेतरी साथ दिली आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू फार अप्रतिम. नो बॉल या ठिकाणी निश्चितपणे नो बॉल आलाय. फ्री हिट असेल का ह्याच्यावरती नक्कीच पंच सांगतील आपल्याला. यस, फ्री हिट असेल आणि फारच पिचच्या बाहेर हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर आपण हा फटका लाजवाब आहे, कॉन्फिडन्स देणारा फटका आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. घुटना डेक और तमाशा देख, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. जर पाहिलं तर फारच अप्रतिम फटका आणि कॉन्फिडन्स देणारा, अशा कारणामुळे कुठेतरी गरज होती या ओव्हरमध्ये एका मोठ्या फटक्याची. कारण अद्याप आपण जर पाहिलं तर निश्चितपणे जर आपण पाहतोय तर निश्चितपणे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आता विचार करावा, कारण पहिले 4 चेंडू जे होते ते अप्रतिमरित्या गेले होते, पण आता मात्र या ठिकाणी विचार करण्यासाठी भाग पाडला जात आहे. कारण 9 नंतर हा आलेला षटकार बॅटीला मात्र या ठिकाणी रक्त लागलं आणि आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी इथून पुढे होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. मान दिलाय चेंडूला, लोअर फुलटॉस हलक्यारित्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव असेल, एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद आणि 22 धावा. परफॉर्मन्स ओव्हर असेल आणि 15 धावा या ठिकाणी कराव्या लागतील आणि 15 धावा जर नाही केल्या तर 5 धावा या ठिकाणी तुमच्या टोटल स्कोअरमधून मायनस होतील. आणि परफॉर्मन्स षटक हे षटक निर्णायक षटक असेल आणि महत्वाची बात म्हणजे 15 धावांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही 5 धावा 15च्या वर तुम्ही एकही धाव करताय तर 5 धावा निश्चितपणे या ठिकाणी प्लस होतील. आणि या षटकाची जबाबदारी दिली आहे ते म्हणजे विजय गुप्ता यांच्या खांद्यावरती.
विजय गुप्ता या ठिकाणी जर आपण पाहतोय टीम ओनर आहेत आणि अप्रतिम गोलंदाजीसाठी नक्की जाणलं जातात. BTCL मध्ये अद्याप मागचे जे सीझन जर आपण आलेख पाहिला तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे आणि आता मात्र जबाबदारी असेल 15 धावांचं एक टार्गेटच असेल मी तर म्हणेन. चांगला फटका, पहिला चेंडू वरती फर्निचर डिस्टर्ब, यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त, जागा दिली आणि बदलापूरकरांना रूमचं महत्व मात्र आता समजायला लागलंय. 2026 मध्ये रूम दिला आणि मात्र त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळालाय. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होईल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे म्हणावं लागेल कारण तिन्ही स्टंप ओपन होते आणि अचूक टप्पा टाकण्याची त्या ठिकाणी फार गरज आणि तो टप्पा पडला कारण पहिलाच चेंडू होता. आर्म फ्री नसतात जेव्हा आपण पहिला चेंडू टाकतो तेव्हा मात्र अचूक टप्पा टाकणं फार गरजेचं असतं आणि ते म्हणजे महत्त्वाचं षटक आहे कारण आता मात्र जर समीकरण आपण पाहतोय तर 5 चेंडूमध्ये 15 धावा करायच्यात, नाहीतर अन्यथा 5 धावा मायनस होतील. 15 धावा जर कुठल्या तर मात्र 5 धावा प्लस होतील. फार काय म्हणेल ते क्रुशियल कंडिशन आहे कारण जर आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आहे, त्याला खेळपट्टीचा अंदाज कितपत लवकर येतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. अन्यथा जर 15 धावा नाही कुठं तर कुठेतरी संघ बॅकफूटवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल कारण जर आपण टोटल धावसंख्येचा विचार करतो तर 22 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात, पण 75 धावांचा पाठलाग करत असताना ही क्रुशियल कंडिशन कितपत मॅक्सिमाइज केली जाते दोन्ही संघांकडून हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. हलक्यारित्या चेंडून खेळून काढलाय, सन्मान दिलाय, एक जाव त्या ठिकाणी मिळेल. करण पोंगाडे आता मात्र स्ट्राईकवरती असेल. मी तर म्हणेन ही चांगली बाद असेल कारण करण पोंगाडेचा जर आपण विचार केला तर 2 ओव्हर सतत तो बॅटिंग करतोय. पहिला आला होता त्याच्यानंतर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी करतोय आणि विजय गुप्ताचा जर आपण विचार करतोय तर अद्याप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लंच चेंडू होता, एकच जाव त्या ठिकाणी मिळाली आणि आता तिसरा चेंडू मार्गस्थ. हा फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार, धावा मिळत आहेत तब्बल 4. चौकार. चांगला फटका होता कारण जर अलॉंग दी कार्पेट जर हा चेंडू खेळला गेला असता तर मात्र कुठेतरी असा रिझल्ट येणं तितकंच फायदेशीर ठरलं नसतं. पण आता मात्र स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 5 धावा तर आल्यात. अवघ्या आता पुढच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा करणं तितकंच गरजेचं. 10 धावा नाही करण्यामध्ये यश संपादित केलंय, रोखतायत 10 धावांपासून, तर मात्र कुठेतरी या ओव्हरचं सार्थक ठरेल. मी तर म्हणेन पहिल्या बॉलचं देखील सार्थक ठरेल ज्याच्यावरती विकेट, पण विकेट नंतर जर या धावा केल्या जात आहे तर मात्र कुठेतरी एक चांगली बाद असेल बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. बॅटिंग करणारा संघ जर आपण पाहिलं श्रीसाई सिद्धी संघ या ठिकाणी निश्चितपणे एक पाऊल पुढे टाकतोय चॅलेंज ओव्हरमध्ये. हा देखील हलक्यारित्या चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रेशर असेल कारण प्रेशर अशा कारणामुळे की 2 चेंडूमध्ये 10 धावा करणं तितकंच गरजेचं आहे आणि आता या टोटल स्कोअरमधून 5 धावा मायनस कुठेतरी पाहायला मिळतील. विजय गुप्तांचं कौतुक असेल कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि निश्चितपणे या ठिकाणी जर आपण पाहिलं आता मात्र काही उपयोग नाही आहे. जरी षटकार आला तरी पण मात्र 5 धावा या ठिकाणी मायनस होतील. पण हा चेंडूवरती तुमचा इंटेंट दाखवणं तितकंच गरजेचं आहे कारण 75 धावांचा पाठलाग करत असताना परफॉर्मन्स ओव्हर फार क्रुशियल होती. हा फटका चांगला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस असेल, चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा निश्चितपणे या ठिकाणी मिळतील आणि संघाचा धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 29 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील आणि 5 धावा मायनस होऊन संघाची धावसंख्या स्थिरावेल ती म्हणजे 24 या आकड्यावरती. चला आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर वेळ कमी आहे. तुम्हाला पुढच्या इनिंगपासून नक्कीच टायमर ऑन केला जाईल कारण जसं जसं आपण स्पर्धेमध्ये पुढे जातोय तसं तसं टाईम लिमिट्स बघायला मिळतील.
प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील. बफर टाइम नसेल याची नोंद घ्यायची आहे. ड्रिंक्स ब्रेक नसेल, कारण जर आपण पाहिलं एक उत्कृष्ट खेळ या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे तर वेळेचं महत्त्व ठेवणं तितकंच गरजेचं आहे. थोडंसं टीम मिटिंग्समध्ये टाईम आपण कमी घेऊ याची नोंद घ्यायची. थोडासा सामना स्पीडअप करा मित्रांनो. जर आपण इथून पुढे पाहतोय करण पोंगडेचा वैयक्तिक टोटलचा, तर आपण 7 चेंडूमध्ये 10 धावा या ठिकाणी केल्या जात आहेत. सुजित शर्मा नुकतेच स्ट्राईकवरती आले आहेत, 1 चेंडूमध्ये 1 धाव. आणि या षटकाचा विचार केला तर अवघ्या फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. चला सामना थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, जास्त वेळ घेताय तुम्ही, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, पॅनलाइज केलं जाईल संघाला. याच्या पुढच्या मॅचमध्ये फक्त 5च मिनिटं द्या आणि नक्कीच त्याच्यानंतर जेवढे ओव्हर्स असतील इंटू 5 मिनिटं. थोडंसं स्लिप त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी रबर स्पाइक्स असणं बुटाला गरजेचं आहे या ठिकाणी नक्कीच वाटेल, कारण त्या ठिकाणी लेदर टुर्नामेंट्स या ठिकाणी खेळल्या जातात, त्या ठिकाणी स्पाइक्स असतात. पण टेनिस क्रिकेटमध्ये रबर स्पाइक्स तुमचे शूज चांगले असणं गरजेचं आहे, आणि ते असं स्लिप तुम्हाला नक्कीच या खेळपट्टीवर नक्कीच पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी नक्कीच अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. एकाच धावेचा प्रयत्न, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चितपणे एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, ते म्हणजे 25 या आकड्यावरती. इथून पुढे जर आपण विचार करतो तर 50 धावांची गरज आहे आणि 50 धावा त्या तुम्हाला अवघ्या 4 षटकांमध्ये कराव्या लागतील. फटका चांगला आहे, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक ओझिलला आपण पाहिलं आणि उत्कृष्टरित्या चेंडू अडवला गेला, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. बुनबुन से सागर भरता असं म्हणायला हरकत नाही, पण अभि बादल की तरह गरज ना होगा, कारण आता मात्र फटका चांगला आहे, बॉटम ऑफ द बॅट चेंडू लागलाय. बॉलच्या दिशेने धावत असताना झेल फार महत्त्वाचा या ठिकाणी होता, पण पोचू शकले नाही आहेत. 2च धावा या ठिकाणी मिळतील, कव्हरअप त्या ठिकाणी करावं लागेल. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी अडचणीत सापडत असताना संघ नक्कीच पाहायला मिळतो. श्रीसाई सिद्धी संघ कुठेतरी धोक्याच्या घंटामध्ये नक्कीच अडकला. जज झाला नाही हा चेंडू, कारण जर आपण पाहिलं फार इझी झेल करू शकले होते. बॉलच्या दिशेने धावत असताना कुठेतरी पाय अडखळले आणि पाय अडकळण्यापेक्षा मिसजज झालं. झुबेरला आपण पाहतोय गोलंदाजीवरती आणि या ठिकाणी झेलबाद करण्याची पूर्णपणे संधी होती. जर कॅल्क्युलेटेड फुट्स जर टाकले असते बॉलच्या दिशेने तर मात्र कुठेतरी या ठिकाणी झेल घेण्यामध्ये संपादित झालं असतं. बॅटची गडा लागली, बॉल मात्र फिरेल आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामधून चेंडू बाहेर जाईल आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 2 या आकड्याने. आणि जर आपण स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथून पुढे जर आपण विचार करतोय तर 19 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील झुबेरच्या माध्यमातून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ डान्सिंग डाऊन द ग्राउंड, आता मात्र चूक होणार नाहीये, सांगितलंय सागरनी
की आता मात्र चूक नाही, एकदा चान्स दिला पण आता मात्र चान्स नाहीये. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होईल, सुजित शर्माला माघारी परतावं लागेल आणि फलंदाज निश्चितपणे बाद होत असताना श्रीसाई सिद्धी संघाचा झेल बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचाय, जास्त वेळ घेऊ नका. तो फलंदाज बाउंड्री रोप क्रॉस करण्याच्या अगोदर तुम्हाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चला लवकरात लवकर आतमध्ये गेम आपण स्टार्ट करूया. विकेट गेल्यानंतर अवघा 5 मिनिटांचाच वेळ या नेक्स्ट ओव्हर पासून दिला जाईल. याच्यानंतर टेप बॉल ओव्हर असेल. कमिटीला विनंती असेल की टेप बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. चला टीम मीटिंग नका घेऊ मित्रांनो. चला पाणी घेऊन गेले त्यांनी रिटर्न कृपया करून लवकर यायचे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळ फार आहे पण वेळेची कमतरता तुम्हाला भासवायला देणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं की रात्रीचे आपल्याला कमीत कमी जसे वाचतील तसं बरं पडेल. आता मात्र बदलापूरचा वंडर बॉय मयूर दिवेकर या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जर आपण पाहतोय बॅटिंगमध्ये दमखम दाखवलेला मयूर दिवेकरने, आणि आताच हंगामी ज्या टुर्नामेंट झाल्या या हंगामामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि फारसे चषक आपण त्याच्या माध्यमातून पाहिले, ग्रामीण चषक असतील, शहरी चषक असतील, त्याच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाले. पवन केनेबरोबर खेळताना देखील खेळाडू पाहायला मिळाला, जो आता ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळतो. तर टेप बॉल ओव्हर असेल. पॉवर प्ले पण असेल आणि टेप बॉल ओव्हर पण असेल पंच, बरोबर ना? दोनच खेळाडू या ठिकाणी बाहेर असतील आणि गरज आहे, कारण जेव्हा चांगल्या खेळाडूला तुम्ही असं सिच्युएशन्स देता ना तेव्हा तो स्वतःला बॅक करतो. आणि जर्सी नंबर पण 18 आहे, आणि अशा सिच्युएशन्समध्ये जर्सी नंबर 18 कशा प्रकारे उभरून येतो हे प्रत्येकाला माहिती आहे. टफ चॅलेंजेस घेणं निश्चितपणे या ठिकाणी नक्कीच स्वभाव बनतो. नंतर जसे जसे तुम्ही टुर्नामेंट्स खेळत जाता या टफ सिच्युएशन्स तुम्हाला मोठ्या टुर्नामेंट्समध्ये फार बॅक करतात. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल, उचलतील फेकतील तोपर्यंत निश्चितपणे एकच धाव असेल. टेप बॉल ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेतलाय, बॉलिंग पॉवर प्ले, आणि आपण पाहू कारण ही टेप बॉल ओव्हर तेवढा बॉल लॉंग ट्रॅव्हल करेल की नाही, मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर तेवढा लांब डिस्टन्स मिळेल की नाही, याच्यासाठी नक्कीच हा पॉवर प्ले घेतला जातो. मयूर दिवेकर दुसऱ्या चेंडूवरती, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अजिबात रूम दिली जात नाहीये. मयूर दिवेकरला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अद्याप चांगली गोलंदाजी केली जाते. 2च धावा खर्च केल्या जात आहेत 2 चेंडूमध्ये. आणि आता जर आपण उलटी गिनती जर पाहिली तर 16 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, आणि एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी निश्चितपणे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सॉरी, डीप कव्हर्समध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. आणि या दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये 2 चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाले, म्हणजे फील्ड प्लेसमेंट या ठिकाणी निश्चितपणे, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावं लागेल मयूर दिवेकरची. कारण जर आपण पाहिलं तर अद्याप 3च धावा खर्च केल्या जात आहेत. थोडंसं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असणाऱ्या संघाला दुविधा मनस्थितीमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कारण करण पोंगाडे जर आपण पाहिलं फार स्लो खेळत असताना कुठेतरी आता मात्र त्यांना बिगिटची गरज असेल, कारण 10 चेंडूमध्ये तब्बल 14 धावाच खेळत. एक टेनिस क्रिकेटमध्ये 10 चेंडू नंतर तुम्हाला मॅक्सिमाइज जेवढं करता येईल, कारण आता सेट झालाय, सेट ऑन दी बॉल असेल. हा फटका फसलाय आणि एकच धाव निश्चितपणे त्या ठिकाणी असेल. ओझिलला आपण पाहू, रॉड्रिगेसला त्या ठिकाणी एकच धाव देतील. अद्याप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.
अप्रतिम गोलंदाजी, कारण टेबल ओव्हर षटक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अवघ्या फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि नवीन नवीन उपक्रम म्हणजे BTCLच्या माध्यमातून नक्कीच टेबल ओव्हर ह्याच्यानंतरची मॅच निश्चितपणे आपण जय मल्हार आणि डॉल्फिन या दोन्ही संघांमध्ये पाहणार आहोत आणि जर दोन्ही संघांचा जर आपण विचार करतो तर नक्कीच निश्चितपणे दोन्ही संघ मातब्बर आहेत. ही मॅच संपल्यानंतर विनंती असेल प्रतिस्पर्धी संघाला, डॉल्फिन संघाला की क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि जय मल्हार संघ आपले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. संघडून डिसिजन मात्र या ठिकाणी पेंडिंग असेल. षटक वाईटचा इशारा आला, थोडा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर हे डिसिजन देण्यात आलं. कदाचित पायाला चेंडू घासला असावा असं भास झाला असेल, पण नक्की तर निश्चितपणे वेळ घेऊन एक चांगलं डिसिजन म्हणावं लागेल, कारण सतत अंपायरिंग करून कधीतरी एक बॉल असा येतो त्यावेळेला डोळे बंद होतात आणि त्याच्याचमध्ये अपील केली जाते आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल पंचांच्या दृष्टिकोनातून. हलक्याने चेंडू खेळून काढलाय. 2 धावेचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल का? पहिली धाव एकदम हलकी घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही. जर पहिली धाव कुठेतरी फास्ट घेतली असती तर 2 धावांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला असता. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं समाप्त होईल. 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 39, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 12 चेंडूमध्ये गरज असेल ती म्हणजे नवीन गोलंदाज कोण आहे नक्कीच निश्चितपणे लवकर थोडंसं सामना स्पीडअप करूया. पंच ताकीद द्या सकतं, कारण 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचे आहेत. टेबल ओव्हरचा हे षटक नक्कीच निश्चितपणे समाप्त झालंय. चांगले षटक या ठिकाणी मयूर देवीकरच्या माध्यमातून हाताळण्यात आले आणि आता मात्र परत एकदा सुजित माफ करा विजय गुप्ताच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आणि एक षटक हाताळले त्यामध्ये 7च धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 12 चेंडू आणि 36 धावा म्हणजे 18.00च्या सरासरीने या षटकामध्ये तुम्हाला दोन्ही षटकांमध्ये धावा कुठणं गरजेचं म्हणजे तब्बल 6 मोठे फटके या ठिकाणी तुम्हाला जर खेळला तर मात्र कुठेतरी मॅचच्या विजयाच्या दिशेने तुम्ही नक्कीच जाल. पण नक्कीच ही ओव्हर फार महत्त्वाची आणि क्रुशियल आहे या मॅचसाठी आणि या मॅचमध्ये जर जम बसवायचा असेल तर ही ओव्हर मॅक्सिमाइज रननी कॅपिटलाइज करावी लागेल. फटका तर सुरुवात तशीच आहे. चेंडूला बिरकावून दिलाय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा पार. फ्लॅट षटकार. समीकरण बदलतंय. समीकरणाचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच निश्चितपणे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज इथून पुढे जर आपण पाहतोय. पण आपण पाहतोय फटका फसलाय, फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतील, झेल टिपला जाईल, फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होईल आणि फलंदाज बाद होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर आपण पाहिलं निश्चितपणे फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतं. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा फटका देखील मोठा खेळायचा होता. बॅटमध्ये बॅट चेंडू लागला, बॅटचा तेवढा फोर्स जनरेट करता आला नाहीये.
आणि या ठिकाणी कुठेतरी ताकद कमी पडली असं म्हणावं लागेल. टायमिंग आणि ताकद क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे दोन पैलू आहेत. ताकदीसोबत तुम्हाला टायमिंगची देखील तितकीच गरज असते. कालची मॅच जर आपण पाहिली असेल इंडिया वर्सेस न्यूझीलंड, तर त्याच्यामध्ये टायमिंगच्या जोरावरती अभिषेक शर्माने काय केलं हे नक्कीच पाहिलं असेल सगळ्यांनी. 14 चेंडूमध्ये सेकंड फास्टेस्ट 50 आपल्याला इंडियाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वर्ल्डमध्ये सेकंड फास्टेस्ट 50 पहिली युवराज सिंगची होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून नक्कीच सेकंड फास्टेस्ट 50 अभिषेक शर्माच्या माध्यमातून नक्कीच कालच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. वळूया या मॅचकडे. जर आपण पाहतोय तर या मॅचमध्ये आता तशाच एक इनिंगची गरज आहे, कारण तसेच फास्टेस्ट खेळणं गरजेचं आहे. आणि जर आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं अवघड होत असताना पाहिलं. 10 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा करायच्या आहेत, प्रति चेंडू मागे 3 धावा. थोडंसं अवघड काम आहे, पण नक्कीच नामुमकिन नाही आहे. सरळ खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहेत, टेकदा मी चूक करणार नाहीये याची गॅरंटी मात्र आहे. आणि ही गॅरंटी मध्ये या ठिकाणी निश्चितपणे फलंदाज संदेश बाद होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज निश्चितपणे बाद झाला. संदेशला माघारी परतावं लागतं. आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं तितकं सोपं नसतं आणि त्याचाच या ठिकाणी नक्कीच फायदा घेतलाय विजय गुप्ता याने. करण पोंगाडेनी जर 3 लगातार षटकार मारले तर बॅरेज बॉईज यांच्या माध्यमातून नक्कीच निश्चितपणे एक 501 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन धावा या ठिकाणी नक्कीच घेतल्या जातील, कारण पोंगाडे अजूनही स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाल्या. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅच कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती लांब जात असताना पाहायला मिळतंय. जसं जसं एक एक चेंडू पडतोय अंतर वाढत चाललंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार आणि चौकाराची भाषा बोलावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. आता फटका फसलाय. फटका हवेमध्ये स्वतः जेल खाली जेल घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात होता, पण नक्कीच जेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. उर्वरित शेवटचा चेंडू फक्त करण पोंगाडेला खेळायला या ठिकाणी चान्स मिळेल. आणि जर आपण पाहिलं तर मात्र 48 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आता इथून पुढे 7 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. एक मोठा फटका मॅचमध्ये आणू शकतो. 7 चेंडूमध्ये 21 धावा कुठेतरी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात, पण 6 बॉलमध्ये जर एकच धाव आता आली या चेंडूमध्ये, एका चेंडूमध्ये उर्वरित, मात्र कुठे 6 चेंडूमध्ये 26 धावा कुठेतरी एक मोठं फटका. चांगला आहे, फटका चांगला आहे. करण पोंगाडेच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा पार. चेंडू अडवला जातोय. एकच धाव. गोविंद याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालं. अवघ्या 6 धावा या ठिकाणी वाचवल्या. आता मात्र जसं पाहायचं होतं की गॅलेक्सी एज्युकेअर्स या संघाला, की मात्र 6 चेंडूमध्ये 26 मयूर देवीकर. 99% आपण पाहतोय की गॅलेक्सी एज्युकेअर संघ कुठेतरी एकदम उजेड पाडतोय मॅचमध्ये आणि 1% काहीतरी जो अंधार आहे तो मात्र त्या ठिकाणी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न देखील असेल. 100% मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न अवघे पहिले 3 चेंडू सांगतील. या 3 चेंडू पहिले आहेत ते फार क्रुशियल असेल या ओव्हरचे. जर आपण पाहिलं
मयूर देवेकर सारखा गोलंदाज, करण पोंगाडे सारखा फलंदाज देखील आहे, पण मयूर देवेकर सारखा एक्सपिरियन्स खेळाडू जर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये आहे तर काळजी करण्याचं काही काम नाहीये. पण पहिल्या चेंडूवरती करण पोंगाडेच्या बॅटमधून थोडीशी ताकद कमी पडली आणि ताकदीमुळे मात्र या ठिकाणी ही विकेट गमवावी लागते. करण पोंगाडेला माघारी परतावं लागतंय. करण पोंगाडे इज बॅक टू द डगआउट. महात्मा गांधी कहते थे त्याच्यामुळे आपण रिपब्लिक डे साजरा करतो आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आता 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. आता कुठेतरी मॅच पूर्णपणे फसत असताना पाहायला मिळते, कारण आता मात्र इथून पुढे जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती षटकार पाहिजे. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि आता मॅच कुठेतरी निष्ठत असताना पाहायला मिळते, कारण आता मात्र 4 चेंडूमध्ये 25 धावा. 4 षटकार जरी आले तरी पण 24 धावांचं समीकरण कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. पण आता 4 चेंडूमध्ये या ठिकाणी जर आपण विचार करतोय तर 25 धावा या ठिकाणी नक्कीच करायच्या आहेत. कुठेतरी गॅलेक्सी एज्युकेअर संघ विजयाच्या दिशेने पूर्णपणे पाऊल पुढे टाकतो. हलकरीता रिव्हर्स फटका घ्यायचा होता, एकच धाव मिळेल. या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय, 26 जानेवारीची ऑफर असेल रिपब्लिक डे निमित्त. कॉमोप अकॅडमीच्या माध्यमातून 12वीचे जे कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत आणि 11वीच्या स्टुडंट्सला नक्कीच या ठिकाणी ॲडमिशन फ्री असेल. आणि जर आपण पाहिलं 12वीच्या ॲडमिशन्स कॉमर्ससाठी 50% ऑफ असेल, म्हणजे पूर्णपणे ज्यांना या ठिकाणी नक्कीच या संधीचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत 11वी 12वीच्या स्टुडंट्सला 50% ऑफमध्ये तुम्हाला या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे ॲडमिशन दिले जाईल. 11वीसाठी नक्कीच फ्री असेल. आणि गॅलेक्सी एज्युकेशनच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 9वी आणि 11वी सायन्सच्या स्टुडंट्सला या ठिकाणी नक्कीच फ्री ॲडमिशन दिलं जाईल. आणि 12वी आणि 10वीच्या सायन्सच्या स्टुडंट्सला 50% ऑफ असेल. या ठिकाणी निश्चितपणे जर आपण पाहिलं तर गॅलेक्सी एज्युकेशनच्या माध्यमातून ही ऑफर असेल रिपब्लिक डे निमित्त. आणि कॉमर्सच्या माध्यमातून देखील एक ऑफर असेल, ती म्हणजे 12वीच्या कॉमर्सच्या स्टुडंट्सला आणि 11वीच्या कॉमर्सच्या स्टुडंट्सला सलग 50% आणि 11वीच्या स्टुडंट्सला कॉमर्स 11% नक्कीच या ठिकाणी फ्री असेल.